ओम दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा। मित्रांनो, मी तुमचा अमित कुमार स्वामी। दिवस होता माघ वद्य प्रतिपदा शके 1380 म्हणजे इसवी सन 1459। गाणगापूर येथील भीमा अमरजा संगमावर साक्षात श्री दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या पादुकांची स्थापना करून त्यांनी श्रीशैल पर्वतास कर्दळी वनास तपश्चर्यासाठी निघाले। तर कर्दळी वन श्रीशैल पर्वतास जाऊन त्या ठिकाणी 300 वर्षांचा घोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्या करता करता त्यांच्या अंगावर त्या मुंग्यांच्या वारुळ अति 8 ते 10 फूट उंच चढली होती। एके दिवशी उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या ते कर्दळी वनामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेला। वारुळ असलेले त्या झाडावर तो चढाला, लाकूड तोडू लागला। लाकूड तोडता तोडता त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली। वारुळावर पडलेली त्या कुऱ्हाडाच्या घावामुळे वारुळातून रक्तस्राव निघाला। उद्धवाने पाहिला, घाबरला। रक्तस्राव पाहताच तो खाली उतरला आणि त्या वारुळाकडे पाहतच राहिला। पाहतो तर काय, वारुळातून रक्तस्राव थांबेना। अतिशय दिव्य आणि अजानुबाहू मूर्ती बाहेर प्रकट झाली। पाहतो तर त्या अजानुबाहू मूर्तीची तो वारंवारता क्षमा मागू लागला। त्यावेळी तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया अनल नाम संवत्सर रविवार, तारीख होता 6 एप्रिल 1856। त्यावेळी स्वामी समर्थांचा प्रकट झाला। प्रभू श्री स्वामी समर्थांनी त्या उद्धवाला म्हणाले, उद्धवा, क्षमा मागू नको, ही सर्व काही विधी लिखित विधिवतच होतं। मला या तपश्चर्येतून जाग करून तू पुढील या जगताचा उद्धारासाठी मला जाण्यासाठी मार्ग करून दिला। हे सर्व काही विधी लिखित होतं, तू घाबरू नको म्हणून स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद देऊन पाठवले। त्यानंतर त्या ठिकाणी प्रकट झाल्यानंतर स्वामी समर्थांनी श्रीशैल गंगातीरी येऊन गंगा स्नान करून पुढे काशी, वाराणसी, प्रयाग, जगन्नाथपुरी असे अनेक तीर्थक्षेत्र करत 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 उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांनी प्रयाण करू लागले। शेवटी त्यांनी अक्कलकोटास येऊन स्थायिक झाले। अशाच स्वामी समर्थांच्या दरबारी, स्वामी समर्थांच्या चरणी जो कोणी भक्त येईल कधीही निराशानं परत गेलेला इतिहासच नाही। स्वामी समर्थांचा ब्रीदवाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सदा तुमच्या मनाशी राहू द्या। स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करू द्या। अखंड तुम्ही स्वामी समर्थांचा नामस्मरण करत स्वामींच्या चरणी राहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।